मी गृहमंत्री असताना सांगतो, आम्ही तो अशा पद्धतीने कधी वातावरण खराब होऊ दिलं नाही आणि अशा पद्धतीने कोणाला संरक्षण देऊ दिलं नाही. आधी मला आठवतं तिथले एसपी बदलण्यासाठी त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या मागे इतके लागले होते की माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री केली की आमचा एसपी बदलत नाही. त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं आपल्या पसंतीचे अधिकारी द्यायचे आणि मग त्या पद्धतीनं गुंडांना संरक्षण द्यायचं. अशा पद्धतीचं वातावरण आम्ही होऊ दिलं नाही. दंगलीचा विचार पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात जाण्यासाठी एक आंदोलन आहे. आमचं एकच मत आहे की पहिले नागपूरचं वातावरण शांत कसं होईल या दृष्टीनं सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. त्या दृष्टीने आमचं सर्व सहकार्य आहे. आम्ही तर जनतेला विनंती केली, सर्वांनीच विनंती केली, महाविकास आघाडीच्या सर्वांनी, की सर्वांनी जनतेने सहकार्य करून ही दंगल आटोक्यात आणावी. आणि जनतेने सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं. हळूहळू परिस्थिती आता निवळत आहे. पण मीच सांगितलं ना, मग तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचं वातावरण खराब करण्यासाठी शासनातलेच काही लोक वक्तव्य करतात. त्यांना कोण थांबवणार, त्यांना कोण रोखणार, त्यांना कोण तंबी देणार? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही पावलं उचलली पाहिजे आणि वातावरण महाराष्ट्राचं खराब होऊ नये या दृष्टीनं योग्य ती कारवाई केली पाहिजे.